लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचं गिफ्ट आता राज ठाकरेंच्या मनसेला मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत मनसेनं महायुतीला आणि भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे मनसेला विधान परिषद किंवा महामंडळ किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं एखादं पद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण भाजपसोबत राहायला पाहिजे. भाजपला आपण मदत केली आहे, महायुतीला लोकसभेत मदत केली, निकाल आता आपल्या बाजूने आला नाही, पण त्यांच्यासोबत राहून आपला पुढचा प्रवास केला पाहिजे, असं मत बैठकीमध्ये आलेल्या नेत्यांचं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे. दोघांच्या विचारधारा एकच आहेत. त्यात विचारधारेचे पक्ष एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वजण सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. जर या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झालं तर ते सोबत पुढे जातील अशी शक्यता अनेक जण वर्तवत आहेत.